2 शमूएल अध्याय 12। मग परमेश्वराने नाथानास दाविदाकडे पाठविले। तो त्याचकडे जाऊन म्हणाला, एका नगरात 2 मनुष्य राहत होते। त्यातला एक श्रीमंत व दुसरा गरीब होता। त्या श्रीमंत मनुष्याची मेंढरे व गुरे विपुल होती, पण त्या गरीबापाशी एका लहानशा मेंढीखेरीज काहीच नव्हते। त्याने ती विकत घेऊन तिचे संगोपन केले होते। ती त्याचबरोबर व त्याच्या मुलाबाळांबरोबर लहानाची मोठी झाली। ती त्याच्या घासातला घास खात असे, त्याच्या पेल्यातून पाणी पित असे व त्याच्या उराशी निजत असे। ती त्याची मुलगीच बनली होती। एकदा त्या श्रीमंताकडे एक पाहुणा आला। तेव्हा त्याच्याकडे आलेल्या त्या पाहुण्यासाठी भोजन तयार करावे म्हणून त्याने आपल्या शेरडा मेंढरातून अथवा गाई बैलातून एखादे न घेता त्या गरीब मनुष्याची ती मेंढी घेऊन आपल्या पाहुण्यासाठी भोजन तयार केले। हे ऐकून त्या मनुष्यावर दाविदाचा कोप भडकला व तो नाथानास म्हणाला, परमेश्वराच्या जीविताची शपथ, ज्या मनुष्याने हे काम केले तो प्राणदंडास पात्र आहे। त्याने हे कृत्य केले व त्याला काही दयामाया वाटली नाही, म्हणून त्याने त्या मेंढीच्या चौपट बदला दिला पाहिजे। नाथान दाविदास म्हणाला, तो मनुष्य तूच आहेस। इस्रायलाचा देव परमेश्वर म्हणतो, मी तुला अभिषेक करून इस्रायलाचा राजा केले व तुला शौलाच्या हातातून सोडविले। मग तुझ्या स्वामीचे मंदिर मी तुला दिले, त्याच्या स्त्रिया तुझ्या उराशी दिल्या। इस्रायल व यहुदा यांचे घराणे तुला दिले, आणि एवढे जर थोडे झाले असते तर मी तुला आणखी हवे ते दिले असते। तू परमेश्वराची आज्ञा तुच्छ मानून त्याच्या दृष्टीने वाईट असे हे कृत्य का केले? उरिया हित्ती याचा तू तरवारीने घात केला, त्याची बायको आपल्या घरात घातली आणि उरियाचा अम्मोन्यांच्या तरवारीने वध करविला। तर आता तरवार तुझे घर सोडणार नाही, कारण तू मला तुच्छ मानून उरिया हित्ती ह्याची स्त्री आपल्या घरात घातली आहे। परमेश्वर म्हणतो, पहा, मी तुझ्याच घरातून तुझवर अरिष्ट उभे करीन। तुझ्या स्त्रिया तुझ्या देखत तुझ्या शेजाऱ्यास देईन। तो ह्या सूर्या देखत त्यांची अब्रू घेईल। तू ते काम गुप्तपणे केले, पण मी हे सर्व इस्रायला देखत ह्या सूर्या देखत करीन। दावीद नाथानास म्हणाला, मी परमेश्वराविरुद्ध पातक केले आहे। नाथान दाविदास म्हणाला, परमेश्वराने तुझे पातक दूर केले आहे, तू मरावयाचा नाहीस। तरी तू हे काम करून परमेश्वराच्या शत्रूस उपहास करावयास निमित्त दिले आहे। यास्तव तुला जो पुत्र झाला आहे तो खात्रीने मरणार। मग नाथान आपल्या घरी गेला। उरियाच्या स्त्रीस जो मुलगा दाविदापासून झाला त्याचवर परमेश्वराचा तडाखा येऊन तो फार आजारी पडला। म्हणून दावीद त्या मुलासाठी परमेश्वराची काकळूत करू लागला। त्याने उपास केला व तो आत जाऊन रात्रभर जमिनीवर पडून राहिला। त्याच्या घरची म्हातारी माणसे त्याच्याकडे येऊन त्याला जमिनीवरून उठवू लागली। तो उठेना व त्यांच्याबरोबर बसून भोजन करीना। 7व्या दिवशी ते मूल मेले। पण मूल मेले आहे हे दाविदास सांगण्यास त्याच्या चाकरांना भय वाटले। ते म्हणाले, मूल जिवंत असता आम्ही त्याला समजाविले, पण त्याने ऐकले नाही। तर मूल मरण पावले आहे असे त्याला कळविले तर तो स्वतःला अपाय करून घ्यावयाचा। आपले चाकर आपसात कुजबुजत आहेत हे पाहून आपले मूल मेले आहे असे दाविदाने ताडिले। त्याने त्यास विचारिले, मूल मेले काय? ते म्हणाले, मेले। मग दावीद जमिनीवरून उठला। त्याने स्नान करून तैलाभ्यंग केला, आपला पोशाख बदलला आणि परमेश्वराच्या मंदिरात जाऊन दंडवत घालून आराधना केली। मग तो आपल्या मंदिरात आला व त्याने सांगितल्यावरून त्याच्या सेवकांनी त्याचपुढे अन्न वाढिले। ते त्याने सेवन केले। त्याच्या चाकरांनी त्यास विचारिले, आपण हे असे काय केले? मूल जिवंत होते तोवर आपण त्याच्यासाठी उपास व शोक केला, पण ते मरण पावताच आपण उठून भोजन केले। त्याने उत्तर केले, मूल जिवंत होते तोवर मी उपास केला व रुदन केले। मला वाटले, न जाणो कदाचित परमेश्वर मजवर कृपा करील व मूल जिवंत राहील। पण आता ते मरण पावले तर मी आता का उपास करावा? माझ्याने थोडेच त्याला परत आणवेल। मी त्याचकडे जाईन, पण ते मजकडे परत यावयाचे नाही। मग दाविदाने आपली स्त्री बथशेबा हिचे सांत्वन केले व तो तिच्यापाशी जाऊन निजला। त्यानंतर तिला पुत्र झाला। त्याने त्याचे नाव शल्मोन हे ठेवले। परमेश्वराला तो प्रिय झाला।
त्याने नाथान संदेष्टा याच्याद्वारे सांगून पाठविल्यावर परमेश्वराकरिता त्याचे नाव यदिद्या, परमेश्वराला प्रिय, असे ठेविले. नंतर योआबाने अम्मोन्यांचे राब्बा याशी लढून राजनगर काबीज केले. योआबाने दाविदाकडे जासूद पाठवून त्यास कळविले की मी राब्बा नगराबरोबर लढलो व जलनगर हस्तगत केले. तर आता अवशिष्ट लोक जमा करून नगरापुढे छावणी करून ते हस्तगत करा. मी ते घ्यावे व माझे नाव व्हावे असे न होवो. तेव्हा दावीद सर्व लोकांस जमा करून राब्बा नगराकडे गेला व त्याने ते लढून घेतले. त्याने त्या लोकांच्या राजाच्या मस्तकावरून मुकुट काढिला. त्याचे वजन 1 सोन्याचा किक्कार असून तो रत्नखचित होता. तो दाविदाच्या मस्तकावर ठेविला. त्याने त्या नगरातून पुष्कळ लूट आणली. त्याने त्या नगराच्या रहिवाशास बाहेर काढिले व त्यास करवती, लोखंडी दाताळी, लोखंडी कुऱ्हाडी यांचे आणि विटांच्या भट्ट्यांचे काम करावयास लाविले. अम्मोन्यांच्या सर्व नगराचेही त्याने असेच केले. मग दावीद सर्व लोकांसह यरुशलेमेस परत आला.